नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रथमेश आणि मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर टायटलवर तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे चाललो आहे. सध्या आम्ही आहे मी आणि विरेन आहे सध्या सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवरती. मी जाणार आहे मुंबईला लालबागच्या राजाचं दर्शन केलं आणि इतर गणपती बघण्यासाठी. तर चला मग बघूया ब्लॉग. ॲक्च्युली आमच्यासोबत खूप ट्रॅजेडी पण झाली आहे बुकिंगच्या. सध्यात आम्ही पहिला करायला गेलो हॉस्पिट CSMT एक्सप्रेसचं, पण त्याच्यामध्ये आम्हाला भेटलंच नाही. तात्काळमध्ये माझा मामा करणार होता पण त्याने काय केलं नाही. मग शेवटी विरेननी जनरल स्लीपरचं केलं, पण ते पण वेटिंगमध्ये पडलं आणि आता शेवटी आम्ही सीटर AC केली. तर उद्या सकाळी आम्ही 5:30-6ला दादरला पोचणार आहे. दादरवरून आम्ही जाणार आहे माझ्या रूममेटकडे म्हणजे हर्षच्या घरी, आणि तिकडून आम्ही जाणार आहे लालबागच्या दर्शन आणि बाकीचा सगळा प्लॅन बघू शकता. विरेनसोबत आपला दुसरा रेल्वेचा प्रवास दिल्लीला गेलो होतो आम्ही गेल्या वर्षी हिमाचल ट्रिपला. आणि सोलापूर रेल्वे स्टेशन नंतर मी 7 वर्षांचा प्रवास करतो, कारण की 10वीमध्ये राजस्थान ट्रिपलाच गेलो, त्यानंतर गेलोच नाही. खरं तर मी हा ब्लॉग घरूनच सुरू करणार होतो, पण आम्हाला खूप उशीर झाला यायलाच, आणि आता सुरू केलं. तिकडून आमची ट्रेन येईल आणि इकडं मुंबईच्या दिशेने जाईल. सोलापूर. तर मित्रांनो, सध्या आम्ही आलो आहे हर्षच्या घरी, माझ्या रूममेटच्या. हाय हर्ष. त्यांनीच आपल्याला लालबागचा राजा आणि इतर गणपती मंडळात दाखवणार आहे. आजच दर्शन झालं नाही. आणि धनंजय आणि आमचे एक सिनियर आहेत पार्थ चव्हाण, त्यांनी येणारच. तर चला आपण फ्रेश होईल तो लगेच लालबागच्या राजाला. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे दर्शनाला. लालबागच्या राजा दर्शन आम्ही 8 वाजता घेणार आहे. त्यानंतर आम्ही चिंचवडीला. आणि हे जे मागं दिसतं अपार्टमेंट जे आहे सगळं. तिकडं धनंजय आणि त्यांचे सिनियर पार्थ सर पण आहेत. सगळे तयार झालं. जेवढं तेवढं काळ जायचं. खरं तर लहानपणापासून आपण मी तर बघतो TVवरती लालबागच्या राजा खूप आकर्षण होतं त्यासाठी. घरी वाटलं होतं योगील बघण्यासाठी. माझा रूममेट इथं लालबागमध्ये राहणार असल्यामुळे ते मला फर्स्टपासून बोलत होता की काय त्याच्यावर काढला माझा रूममेट लालबागकडे आला असं मला फर्स्टपासून बोलत होता की हे पण कधी योग आलाच नाही जायचा, कारण की ना कोकण रेल्वेमध्ये प्रवास शक्यता गणपतीमध्ये. आणि शेवटी घरी होतं सुट्टीमध्ये, तर त्यामुळे आलं आहे. काय सर माझा भाऊ पण नाही. भावाला जाऊन द्यायचं का तुझ्या सांग. सध्या आम्ही आलो आहे चिंतामणीपाशी. तर त्याचं दर्शन घेणार, मग बाकीचे गणपती पण जायला जाणार. तर ह्या वर्षीची थीम आहे छावा मूवी. यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती मूवी आला, त्याबद्दल थीम आहे. तर चला आपण दर्शन घेऊया. बाहेर होतं ना हे पुरा मंडळ. चिंतामणीचं दर्शन झालं आहे. याने आम्ही झालं काळाचौकीचा महागणपती. जे तुम्हाला माहीत नसेल, काळाचौकीचा महागणपती म्हणजे ते एक छोटी गल्ली आहे, त्यातनं गणपती परफेक्टली आत जातो, त्यासाठी ते फेमस झालं. आणि पुढे दिसतो ते आहे लालबाग स्टेडियम, तो महादरवाजा लालबागचा. ते बघून शेवटी हर्षचे वडील जे आहे ते आम्हाला लालबागच्या इथं भेटणार. चला पहिला बाकी गणपती बघू. सध्या आम्ही आहे लालबागच्या राजाच्या गेटपाशी. हे जे आहे ते सर्व बिल्डिंग पुष्पवृष्टी. आपण जर कोणी ट्रेनवर बघत असेल तर इथं वरनं पुष्पवृष्टी होते गणपतीवरती. तर आम्ही काळाचौकीचं नंतर करणार आहे, पहिला लालबागच्या जाणार आहे, मग काळाचौकीचं. सध्या वडापाव खातो आहे. चला, हा रहिवाशांचं तिकीट आहे, हा जो कुठं आहे तो तिकडं मेन गेट. आम्ही तिथं एक्झॅक्ट लालबागच्या एक्झॅक्ट पुढं आहे. ते रामवरती आम्ही चाललो आणि आत हर्षप्पा देखील आले आहेत. पुढचा पुढे लालबागचा राजा आणि हे आहेत हर्षचे वडील. हे पुढचा राम. आणि विसर्जनाच्या वेळी फुल गर्दी असते, फुल एकदम काही जाग फुल धावपळ चालू शकते. तिकडून आम्ही आलो पहिला आलो आणि हा साईडने एंट्री घेणार आहे. आता चरण दर्शन करायचं काय पण करून. चला बघूया. एवढा रस्ता बुक केंद्र आहे, फायनली आत आलं. बघू शकता किती मोठी लाईन आहे इकडे. कुत्र्यासारखं ढकललं, कुत्र्यासारखं एकदम बेकार. इथं नाही का ओळखीशिवाय काय काम नाही आहे.
तर ह्याची ओळख होती म्हणून आलो तरी कसं एकदम 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 बेकार करतो, एकदम बेकार. आणि आम्ही एप्रिल पण आणलो सोबत, पण 1-2 होतं फक्त. पण एप्रिल कसं तुम्ही दर्शन भेटलं असतात, आम्ही एक चरण दर्शन केलं. बघू शकता मला किती गर्दी आहे. ही अख्खी गर्दी 15-16 तास थांबून. आता आलं ती आहे बाहेरची. चला वरती चाललं तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालं. खाली बघू शकता गर्दी किती पण. चरण दर्शन केलं आम्ही. मित्रांनो सध्या आम्ही आलो आहे खायला लाडू सम्राट इथे. 2 गणपतीचं दर्शन झालं आहे, लालबागचा राजा आणि चिंतामणी. जाणार आहे मुंबईच्या राजाला. आणि दर्शन आमच्या महेशमुळे अर्ध्या तासात झालं आहे. तुम्हाला आवाज नसेल तर मी वॉइसवर टाकतो नंतर. ID कार्ड खिशात ठेवला आहे. ID कार्ड दाखव रे ID. अरे दाखव ID, पटला दाखव. मुख दर्शनाचा नंबर आहे. लालबागचा राजा 29. लालबागचा राजा संपला विषय. कसं आहे फोटो काय आहे हो. तर खाऊन भेटू आता आपण मुंबईच्या राजाला. चला ही ह्या वर्षीची आहे रामेश्वरम. गर्दी बघा इथं. आपल्याला इथं आज दिल्लीचा राजा, मुंबईचा राजा. तर मुंबईचं राहायचं दर्शन झालं. आता जाणार आहे आम्ही सध्या परळच्या महाराजाकडे. खरं शिव आम्ही सगळं बायपास करून चाललं असतं एकदम फास्टमध्ये. 2 मिनिटात झालं दर्शन आमचं. सध्या आपण हे परळच्या महाराजा इथे पहिल्यांदा सिंगचा राजा वगैरे म्हणतात मला. कारण की गणपती फक्त एका रॉडवरती पूर्ण राहिला. तुम्हाला गाडगेला दाखवतो कसं आहे. फारच गेला सोडला मला आता म्हणजे का. आता आम्ही जाणार इथून वीरेंद्र मित्राकडे. अरे तर मित्रांनो सध्या आम्ही आहे हर्षच्या घरी त्याच्या टेरेसवरती. आणि बघू शकता माझ्या मागं उंच उंच बिल्डिंग आहेत. तर आम्ही परळच्या महाराजानंतर परळच्या राजा बघून आम्ही KM हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं वीरेंद्रचा मित्र आहे तिथं इंटर्नशिपला. तिथं आम्ही थोडा आराम केला आणि आता शेवटी इथं आलं आहे. आणि माझी ट्रेन आता दादरवर नाही आणि तुमची पनवेलवर नाही. त्यामुळे आम्ही तिथं थोडा टाईमपास पण बहुतेक गेलो तरी नरिमन पॉईंटला आलेला आहे. आणि तिथून मला दादरला सोडते का तिथं CS70वरनं चढेल मी. तर बघू शकता पुढे अशी मोठी थांग मुंबई सगळीकडेच. तिकडे पलीकडे समुद्र दिसतं आणि इकडे या साईडला सिलिंग दिसते लांब एकदम. तुम्हाला तर ते जे आहे ते सिलिंग नाही, ते आता सुद्धा सिलिंगचं संपल्याला इथून दिसतं एकदम पुढं जे आहे ते सिलिंग आहे. आणि हे ज्या समोरचं दिसतं ते सगळ्यात मुंबईचं सगळ्यात उंच असे टावर लोढा टावर्स. स्टार्ट होते ना उसके नीचे 10 मजले रहते हैं. लाईट वेट दिख. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपला आहे. आणि आज एवढं चांगलं दर्शन झालं ते शक्य झालं ते म्हणजे हर्ष चौटांमुळे. काका धन्यवाद खूप खूप दर्शनासाठी.
त्यांच्यामुळे एकदम अगदी अर्धा तासात दर्शन झालं आमचं, एवढी गर्दी असताना पण. आणि आता आम्ही निघतोय, काकानी वाट करून दिली आम्हाला. आता आम्ही निघतोय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा.